नमस्कार. माझं नाव संध्या भावे. मी आज तुम्हाला एक छोटीशी वेगळी गोष्ट सांगणार आहे बरं का. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये ना जत्रा भरलेली असते. तुम्ही गेलात का कधी जत्रेला? किती छान छान असते ना जत्रा. काय काय असतं बरं त्या जत्रेमध्ये? खूप सारी दुकानं असतात. वेगवेगळी मिठाईची दुकानं असतात. त्या मिठाईच्या दुकानात वेगवेगळे पदार्थ असतात. आईस्क्रीमचं दुकान असतं, भेळीचं दुकान असतं, पाणीपुरीचं दुकान असतं, अजून मोठमोठे पाळणे असतात, खेळणी असतात, चौकी असतात, हो की नाही? अजून काय असतं तर कपड्याची दुकानं असतात, भांड्यांची दुकानं असतात. अशी वेगवेगळी प्रकारच्या जत्रेमध्ये दुकानं थाटलेली असतात. आणि ह्या जत्रेमध्ये किती लोक येतात, सगळे येतात. लहान मुलं येतात, मोठी माणसं येतात, पुरुष येतात, बायका येतात, अगदी वयोवृद्ध लोक सुद्धा येतात बरं का त्या जत्रेमध्ये. सगळेजण मज्जा करत असतात. कोणी पाणीपुरी खात असतं, कोणी भेळ खात असतं, कोणी जिलबी खात असतं, कोणी काय काय खरेदी करत असतं, कोणी मेहंदी काढून घेत असतं हातावरती, कोणी पाळण्यात बसलेलं असतं, कोणी झोके खेळत असतं. आणि सगळेजण आपापला आनंद लुटत असतात, आनंद घेत असतात. अशी छान दिमाखात ती काय झाली असती, जत्रा भरलेली असते. ह्या जत्रेमध्ये काय असतं, एक फुगेवाला असतो बरं का. साधासा फुगेवाला असतो, पांढरा शर्ट घातलेला असतो, पायजामा घातला असतो आणि डोक्याला टोपी असते. आणि त्याच्याजवळ एक छोटं यंत्र असतं. तो फुगा घेतो, त्या यंत्राच्या साहाय्याने त्याच्यामध्ये हवा भरतो आणि त्याला दोरा बांधतो आणि तो फुगा हवेत सोडतो. आणि हवेत सोडल्यानंतर सगळे वेगवेगळ्या रंगीत रंगीत फुगे तो असे बांधून ठेवलेले असतो. निळा, हिरवा, पिवळा, जांभळा, लाल सगळ्या रंगाचे तिथं फुगे असतात. आणि त्या फुग्याला पाहून लहान लहान मुलं खूप आकर्षित होतात आणि मग आई बाबांच्या मागे लागतात, आम्हाला फुगा घ्या, आम्हाला फुगा पाहिजे म्हणून. आणि मग सगळेजण त्या फुगेवाल्याकडून फुगे घेत असतात. तेव्हा तिथे एक छोटासा मुलगा येतो बरं का. आणि तो मुलगा काय करतो, तो जो फुगेवाला असतो ना त्याचा असा शर्ट ओढतो. आता फुगेवाला पाहतो, तो म्हणतो, काय रे बाबा, काय पाहिजे तुला, तुला फुगा हवाय का? तो म्हणतो, नाही नाही, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. तो म्हणतो, काय प्रश्न विचारायचा? विचार, तुला काय हवंय ते. तो म्हणतो, तुमच्या इथं सगळ्या रंगाची फुगे आहेत. निळा आहे, हिरवा आहे, पांढरा आहे, पिवळा आहे, लाल आहे, नारंगी, सगळ्या रंगाची फुगे आहेत. पण काळ्या रंगाचा फुगा नाही येऊ म्हणे. मग जर तुम्ही त्या काळ्या रंगाचा फुगा वर उडत नाहीये का, तो वर नाही जात का म्हणे. तेव्हा तो काय फुगेवाला असतो ना, तो फुगेवाला त्याला खूप आवडतं त्याचं उत्तर. तो काय करतो, त्याच्या डोक्यावर हात फिरतो. तो म्हणतो, बाळा असं काही नाही म्हणे, त्या फुग्यामध्ये काही नसतं. त्या फुग्याचे फक्त रंग असतात. त्या फुग्यामध्ये मी जी हवा भरतो ना, त्या हवेने तो फुगा काय करतोय, वर जातो. काळ्या रंगाच्या हवेत जर मी फुग्यात जर हवा भरली ना आहे, तर तो सुद्धा वरती जाणार आहे म्हणे. त्यामुळे रंगावर काही अवलंबून नाही असतं, तर ह्या हवेवर अवलंबून आहे तो फुगा वर जाणार की नाही. म्हणजे किती छान उत्तर आणि किती छान प्रश्न दिला होता. म्हणजे माणसाच्या बाह्य रूपावर काहीच अवलंबून असतो. तो किती गोरा आहे, तो काळा आहे का, तो उंच आहे का, तो छोटा आहे का, त्याचं नाक सरळ आहे का, डोळे कसे आहेत, हे त्याचं बाह्य रूप आहे. बाह्य रूपावर काहीही अवलंबून नसतं पहा. पण त्याच्या आत जे गुण असतात ना, तो हुशार आहे का, तो चौकस आहे का, तो बुद्धिमान आहे का, तो लोकांना मदत करणारा आहे का, त्याच्यामध्ये दया आहे का, प्रेम आहे का, तो आई वडिलांच्या आज्ञा मानतो का, आई वडिलांवर प्रेम करतो का, तो इतरांना मदत करतो का, हे जे सगळे त्याचे जे गुण आहेत ना, त्यावर त्याचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं. आणि हे जेव्हा त्याच्यामध्ये गुण असतात तेव्हा त्याचा आपोआप उत्कर्ष होता जातो. तो आपोआप वर 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 जात असतो. म्हणजेच त्याची सगळ्या प्रकारची प्रगती होत असते. आणि लोकांनाही तो खूप आवडतो आणि त्यालाही लोक खूप आवडत असतात.
त्याचा जनसंपर्क खूप असतो आणि सगळ्यांना तो हवा असा वाटत असतो. म्हणजे लक्षात ठेवा, आपला रंग काळा आहे किंवा आपली उंची कमी आहे किंवा आपलं नाक थोडंसं अप्र आहे, तर याने नाराज व्हायचं नसतं कधी. ह्या रूपाकडे पाहायचं नसतं. तर आपल्या जे गुण आहेत ना, ते गुण वाढवायचे असतात आणि त्या गुणाच्या साह्याने आपली प्रगती करायची असते. गुणाच्या साह्याने लोकांना आपलंसं करून घ्यायचं असतं. हो की नाही? मग कशी वाटली मला तुम्हाला ही माझी गोष्ट? छान वाटली ना? मग ही गोष्ट तुम्ही तुमच्या इतर मित्रांना, मैत्रिणींना, शेजारी पाजारी सगळ्यांना सांगा माझा हा, आणि हे सगळ्यांना पाठवा आणि लाईक पण करा. आणि अजून माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.